अरे माझं दुखणं काय सांगू दिवाळीतलं तुम्हाला. तेलाचा भाव इतका वाढलाय. माझ्याकडे आमच्याकडे पद्धत आहे, माझ्या नंदेकडे सगळं फराळ पाठवायचं. स्टीलचा एवढा मोठा डबा, एकात चकली, एकात शेव, एकात लाडू, असं घेऊन जायला लागायचं. माणूस बरोबर घेऊन जायचा. यावेळेस माणूसच लागला ना बरोबर. मोठी बास्केट केली, एवढे एवढे डबे. माझी नणंद पण काय कमी नाही. मला विचारते का ग यावेळेस एकटीच आलीस, म्हणजे थोडक्यात काय डबे लहान झालेत. आणि लाडू बघितला आणि मला म्हणते हे लाडू बोरे आहेत का लाडू आहे. लाडूचा साईज काय होता या दिवाळीत, लहान झाला होता की नाही. अहो आरती करताना कापूरचा भाव काय झालाय मला सांगा. आधी पुरा कापूर टाकायचो आरती करताना, आता त्या बिचाऱ्या देवाला पण अर्धच देता कापूर. तुम्ही महागाई झाली हो. ही अडचण मला आनंद वाटत नाही या भाषण करताना. कारण आज महाराष्ट्राच्या समोर काय प्रश्न आहेत. हे काय बोलतायत, कुठला तरी तो भारतीय जनता पक्षाचा नेता लाच मारतोय दुसऱ्याला, लाच वाचली पाहिजे त्या नेत्याला. अशा नेत्याचा मी जाहीर निषेध करते. याच्यासाठी माफी मागितली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाने. ही आमची महाराष्ट्राची संस्कृती नाही. व्हिडिओ पाहिला का नाही.